झी मराठी, चर्चाही होणारच. इंगळी येथील पंढरपूर पायी दिंडीचं 26वे वर्ष भक्तिभावात आणि उत्साहात पार पडलं. गुड्डू जाधव महाराज, कृष्णा जाधव महाराज इंगळीकर यांच्या कृपादृष्टीनं इंगळी इथं वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात रुजलाय. आज विठ्ठल मंदिरात विधिवत महाआरती करण्यात आली. त्यानंतर नगर प्रदक्षिणा काढून दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ. पहाटेपासूनच विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमलेली होती. टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाचा घोषात आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांच्या मुखातून अभंग, भजन, कीर्तनाचा अखंड निनाद सुरू झाला. महिलांचा, युवकांचा तसेच ज्येष्ठ वारकऱ्यांचा मोठा सहभाग या दिंडीत दिसून आला. ही दिंडी गेली 26 वर्ष अखंडपणे पंढरपूरकडे मार्गक्रमण करते. पंढरपूर श्रद्धा व वारकरी संप्रदायाचे मूल्य जपण्याचं कार्य सातत्यानं करते. झी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी. प्रतिवर्षाप्रमाणे गेली 26 वर्ष ही दिंडी चालू आहे. ही दिंडी सुरुवातीला कृष्णा माळकरी, विठोबा माळकरी, विलास चिंचुके, शंकर धनवडे यांनी चालू केली. तेव्हापासून अविरत या दिंडीला लोकांच्याकडून, भक्तांच्याकडून प्रतिसाद मिळतो. यावेळेला दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे आपण विठ्ठल मंदिर जे आहे गावात त्याचं जीर्णोद्धाराचं काम चालू केलेलं आहे. केवळ जणू काही आम्ही पंढरीला त्याचा आशीर्वाद घेण्यासाठीच या माघवारीच्या निमित्त प्रत्येक वर्षी जातीच माघवारीला या पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी हे जे गर्भगृह बांधकाम चालू आहे ते व्यवस्थित पार पाडू दे हे त्यांना विनंती करण्यासाठी ह्या माघवारीमध्ये आम्ही सर्वजण साकडं घालण्यासाठी सर्वजण चाललेले आहे. मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित आहेत. प्रत्येक वर्षी असतात. ह्या वर्षी वर्षानुवर्षे असेच माळकरी लोक, भक्त मंडळी दिंडीला सामील होऊ देत व गावामध्ये सुख समृद्धी लाभू दे एवढेच मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. ही दिंडी यशस्वी होऊ दे एवढंच मी मागणी करतो. आज माघवारी चालू होऊन साधारण 25 वर्ष झाली. पायी दिंडी हा सोहळा इंगळी ते मंगसुळी ते पंढरपूर साधारण 150 ते 250 लोक ह्या दिंडीमध्ये असतात. आणि ह्या दिंडीमध्ये सर्व काही व्यवस्थित सगळं चाललेलं असतं. जेवणखाण म्हणा, नाश्ता म्हणा, राहण्याची सोय म्हणा, हे सर्व पांडुरंगाच्या कृपेनं सर्व काही सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. आणि असंच ह्या दिंडीवर पांडुरंगाची सदैव कृपा राहू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ಮಾರ್ಗ ದಾವುನಿ गेले संत ते ದಯಾನಿಧಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲು ಗುಂಡು ಅಜ್ಜ ಸ್ಥಾಪನಾ ಮಾಡಿದ್ರು ಇಂಗಳಿ ಊರ ವಾರಕರಿ ಇಲ್ಲ ಆಗ್ಯಾರ. ಗುಂಡು ಅಜ್ಜಗನ ಕೃಷ್ಣ ಅಜ್ಜ ಈ ಹಾದಿಲಿ ನಡ್ಕೋತ ಹೋಗ್ತಿದ್ದ. ಮತ್ತು ಅವ್ರದ್ದು ಪಾದ ಚರಣ ಐತಿ ಇಂಗಳಿ ಊರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಾಗಿ ಹಾದಿದ ವಿಶೇಷ ಐತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ರಾಮ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಯಜ್ಞ ಇದ್ದಂಗೆ ಐತಿ. ಮತ್ತು ಮೊದಲು ಗುಂಡು ಅಜ್ಜ ಅನ್ನೋದ್ರಿಂದ ಕೃಷ್ಣ ಅಜ್ಜ, ವಿಠೋಬಾ ಮಹಾರಾಜ, ಶಂಕರ ಧನವಾಡಿ, ಆಯ್ತು ವಿಲಾಸ ಅಪ್ಪಸಾಬ್ ಮಹಾರಾಜಗಳ ಇವರೆಲ್ಲ ಕಲಾಸ ಏನೈತಿ ಅನ್ಯನ್ಯ ಭಾವದಿಂದ 100 ವರ್ಷ ವಾರಿ ಮಾಡಿದಾರ. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಮಾಡಿದಾರು? 100 ವರ್ಷ ವಾರಿ ಅವರು ಮಾಡಿದಾರು. ಮತ್ತು ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ಐತಿ. ಮತ್ತು ಅವ್ರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಈ ದಿನಡಿಗೆ ಅನ್ಯಾನ ಕಮ್ಮಿ ಬೀಳಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಜೀವನ ಎಲ್ಲ ಕಲಾಕ್ಷೇತ್ರ ಮೇಲೆ ತೆಗ್ದಾರು. ಮತ್ತು ಅವ್ರ ಹೆಸರು ತೊಗೊಂಡು ನಾವು ಈ ದಿನಡಿ ಚಾಲೂ ಮಾಡಿದೆವು. 25-26 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಯಾನ್ಯಾನ ಕಮ್ಮಿ ಬೀಳಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲ ನಮೋ ವಿಶ್ವರೂಪ ವಿಷ್ಣು ಮಾಯ ಬಾಪ ಅಪಾರಮೂಪ ಪಾಂಡುರಂಗ ವಿಶ್ವರೂಪ ಅನ್ನುವಂಥ ಭಗವಂತದ. ಮತ್ತು ಆ ಭಗವಂತನ ಕೃಪಾ ಪ್ರತ್ಯೇಕ ದಿನಡಿ ಮೇಲೆ ಇರ್ತೈತಿ. ಮತ್ತು ಭಗವಂತನ ನಾಮ ಸ್ಮರಣ ಕಲಿಯುಗದಾಗ ರಾಮ ಅನ್ಕೋತ ಹೋಗೋದೈತಿ. ಮತ್ತು ಆ ಭಗವಂತನ ಕೃಪೆಯಿಂದ ಏನೇನು ಕಮ್ಮಿ ಬೀಳಲ್ಲ. ಹೊಸ ಗುಡಿ ಕಟ್ಕೈತಿ ಊರಾಗ. ಎಲ್ಲರೂ ಆನಂದದಿಂದ ಹೋಗಿ ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಪಟ್ಟಿ ನಿಮ್ಗೆ ಸಹಾಯ ಆಗ್ತಿ ಎಲ್ಲ ಕಲಾಸ ಕೊಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಮಾತು ಹೇಳಿ. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस वेद आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थ मते प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवतारी तुझे ब्रह्मचैतन्य सद्गुरू हरिभक्त परायण वैकुंठवासी तात्याचा बाबाचा वास्कर पंढरपूर तसेच या भागातील महान संत ज्या इवलेशी रोप लावेलाद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिताशी भारू कली अशी आला असे आपले कृष्णा महाराज इंगळीकर यांच्या आशीर्वादातून प्रत्येक वर्षी सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील माघवारी
दिंडी येथून प्रस्थान होतोय. याच्यासाठी अनेकांचं म्हणजे परिश्रम आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः आपले इंगळीकर, त्याच्यानंतर वसंतमा असू दे, दत्तामा असू दे, आपले वैकुंठवासी विलास मामा असू दे, यांनी सुरुवात केलेला आहे. गेले 25 वर्षे या सेवेसाठी न खंडन न करता हे नितांत चालू आहे. आणि याच्यासाठी आपल्या गावातील अनेकांचा प्रतिसाद आहे. प्रत्येक वर्षी कमीत कमी 150 ते 200 लोक या दिंडीमध्ये सामील होतात. हा दिंडी पहिल्यांदा मुक्काम म्हणजे मंगसुळीमध्ये करतोय. त्याच्यानंतर मंगसुळी ते करोली असं एक 4-5 दिवसाचा दिंडीचा प्रवास असतोय. आणि याच्यामध्ये विशेषतः एक आनंदाचं साजरा आपल्या सर्वांच्याकडून व्यक्त होतोय. तर दिंडीमध्ये जे काय प्रपंचाचे अडचणी असतात हे विसरण्याचं एकमेव साधन म्हणजे संतांचं सानिध्य किंवा पांडुरंगाचं नामस्मरण. आणि पांडुरंगाच्या नामसंकीर्तनामध्ये ही दिंडी प्रत्येक वर्षी सालाबादाप्रमाणे आनंदात चालतोय. आणि आता तिथं सर्व आपले दर्यापणा किंवा महाराजांनी सांगितल्या पद्धतीनं आपल्या गावामध्ये एक विठ्ठल मंदिराचं बांधकामाचं कार्य तर चालू आहे. आणि या कार्याला सर्वांनी साखर घालून हे जे मोठं कार्य आहे याला सर्वांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य लावावं असं इतकं सांगून माझ्या या 2 गोष्टीला मी थांबवतोय.